महाराष्ट्रातील सर्व अभ्यास करणाऱ्या माझ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं CSTA लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो. तर आजचं हे आपलं सेशन जी आपली रफ्तार टेस्ट सिरीज आहे, रिव्हिजन टेस्ट सिरीज जी आपण लॉन्च केली आहे. 31 दिवसांमध्ये 31 टेस्ट आपण प्रोव्हाइड करणार आहे, त्याही टेक्निकलच्या. तर त्या संदर्भामध्ये आजचं सेशन आहे की ज्यामध्ये आपण नेमकं टेस्ट कुठनं द्यायची आणि टेस्ट झाल्यानंतर नेमकं कसं ॲनालिसिस करायचं यावरती थोडासा आपण प्रकाश टाकणार आहे. ठीक आहे. तर बघा, सर्वांनी काय करायचं, आता कोणी जॉईन केली असणार आणि तुम्ही केली नसणार तर तुम्ही जॉईन करू शकता, कधीही करू शकता. तुम्हाला त्या 31 टेस्ट मिळणारच. फक्त ज्या तारखेला तुम्ही जॉईन करणार त्याच्या पहिले जेवढ्या झाल्या त्या पण तुम्हाला मिळणार. 6 महिन्यात तुम्ही कधीही जॉईन करू शकता, कधीही टेस्ट देऊ शकता. फक्त माझं म्हणणं आहे की ज्या दिवशी टेस्ट तुम्ही जॉईन कराल त्या दिवशी पहिली टेस्ट सुरुवात करायची, म्हणजे पहिल्या टेस्टपासून काय करायची, आपली सुरुवात करायची. तेव्हाच तुमची बेस्ट पद्धतीने काय होईल, तयारी होईल. कारण की तयारी चांगली झाली पाहिजे, हेच आपलं त्याच्यामागचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे. तर आता बघा, सर्वांनी काय करायचं, तुम्ही जॉईन केली असणार तर तुमचं जिथे नाव लिहिलेलं आहे खाली प्रोफाईल, आता बघा मी कम्प्युटरवरती तुम्हाला दाखवत आहे आणि तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जर बघाल तर खाली तुम्हाला प्रोफाईलचं ऑप्शन दिसते तुमचं. एकतर तुम्ही स्टोअरमध्ये जाऊन त्या जॉईन केलेल्या टेस्टवरती तुम्ही क्लिक करू शकता किंवा त्या कोर्सवरती, किंवा तुमच्या प्रोफाईलमध्ये जायचं. इथून प्रोफाईलमध्ये गेलं, तुमच्या मोबाईलमध्ये वेगळं दिसतं. तिथून प्रोफाईलमध्ये गेलं की काय करायचं, या कोर्सेसमध्ये जायचं. कोर्सेसमध्ये गेलं की तुम्ही जे जॉईन केलेले कोर्सेस आहे ना, तुम्हाला ते कोर्सेस दिसतील. आता सध्या आपण मेन चर्चा करताय आपल्या रफ्तार रिव्हिजन टेस्ट सिरीजची. तर मी या कोर्सला ओपन केल्यानंतर आता हे मेनू जे दिसत आहे तुम्हाला, हे कम्प्युटरवरती वेगळे दिसतात आणि तुमच्या मोबाईलमध्ये वेगळे दिसतात. ठीक आहे. तर काय करायचं, प्रत्येकामध्ये आता वरती तुमच्या मोबाईलमध्ये बघितलं तर ओव्हरव्ह्यूच्या बाजूला इथे कंटेंटचा ऑप्शन दिसतो. पण आता कम्प्युटरमध्ये इथे कंटेंट आहे, कंटेंट शोधायचं, कंटेंटमध्ये जायचं. कंटेंटमध्ये गेला, आता इथं रिकामा याच्यासाठी आहे की अजून टेस्ट आपली आजचा पहिला दिवस आहे. तर आता या सेशन माझं रेकॉर्ड झालं की तुम्हाला टेस्ट अपलोड होऊन जाईल किंवा तुम्हाला दिसणार. आता तुम्ही थोड्या वेळाने जर बघत असणार तर तुम्हाला इथे खाली टेस्ट दिसणार. तुम्ही काय करायचं, टेस्टला अटेम्प्ट करायचं. ठीक आहे. फक्त प्रामाणिकपणे अटेम्प्ट करा, प्रामाणिकपणे टेस्ट द्या, जेणेकरून त्याचा आपल्याला फायदा झाला पाहिजे. कारण की फायदा झाला पाहिजे याच्यासाठीच हा आपला प्रयत्न आहे. ठीक आहे. तर तुम्ही जर जॉईन नसणार केली तर तुम्ही इथनं इंट्रोडक्शन व्हिडिओ पाहून घेऊ शकता. ठीक आहे. तर मग खाली दिसणार टेस्ट द्यायची. तुम्ही पुन्हा थोडंसं काय करतो, बॅक घेतो आणि पुन्हा थोडंसं सांगून देतो की जे विद्यार्थी कोर्समध्ये आहे, कोणत्या, जे आपला मिशन महापारेषण महावितरण हा जो फुल कोर्स आहे, या कोर्समध्ये त्यांना मी सुरुवातीला सांगितलं जेवढं काय आपण नवीन करणार या भरती करता ते सर्व या कोर्समध्ये काय राहील, फ्री राहील. पुन्हा याच्यासमोर जर पुन्हा काही देईल तेही तुम्हाला फ्रीमध्येच मिळणार. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये जे कोर्समध्ये विद्यार्थी आहे त्यांना प्रश्न की सर आम्हाला कुठे मिळणार, तर तुम्हाला या स्पेशल टेस्टमध्ये जायची गरज नाही आहे. तुम्ही आपल्याच कोर्समध्ये जायचं. कोर्समध्ये गेलं की कंटेंटमध्ये जायचं. ठीक आहे. जसं कंटेंटमध्ये सांगितलं की कंटेंटमध्ये गेलं की तुम्हाला इंट्रोडक्शन व्हिडिओ वगैरे सर्व डिटेल दिसलं की इथे बघा रफ्तार रिव्हिजन टेस्ट सिरीज आहे, हेही फ्री आहे. तुम्हाला सांगितलं संडे वीकली फुल टेस्ट, हेही इथे फ्री आहे. आणि जर तुम्ही खाली बुडाला गेले तर खाली तुम्ही बघाल तर हाय व्होल्टेज टेस्ट सिरीज पण इथे फ्रीमध्येच आहे. सर्वच्या सर्व मी जेवढं सांगितलं तेवढं सर्व याच्यामध्ये फ्री आहे, तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. तर आता बघा, आपण रफ्तार विषय बोलत आहे तर रफ्तार इथे जायचं. इथे गेलं की तुम्हाला सेम मग जसं त्या तिकडे दिसत आहे रफ्तारमध्ये जे बाहेर विद्यार्थी आहे त्यांच्याकरता सेम तुम्हाला इथे टेस्ट दिसणार. इथनं तुम्ही काय करू शकता, अटेम्प्ट करू शकता. एवढं समजलं की आता नेमकं टेस्ट कुठनं अटेम्प्ट करायचे हे सर्वांना कळलं की आता टेस्ट अटेम्प्ट झाल्यानंतर नेमकं काय करायचं, प्रामाणिकपणे टेस्ट द्यायची. प्रामाणिकपणे टेस्ट दिला, जसं उदाहरणार्थ मी आता इथं डेली क्विजमध्ये आलो आणि एक तुम्हाला उदाहरणार्थ म्हणून मी तुम्हाला सांगतो की नेमकं काय करायचं. तर समजा आता एखादी टेस्ट दिली, आता इथं तुम्हाला असं दिसणार नाही मोबाईलमध्ये. ठीक आहे. मोबाईलमध्ये दिलं की फक्त या टेस्टचं जे तुमचं नाव आहे, ज्या तारखेची तुम्ही टेस्ट दिली असणार किंवा ज्या दिवशीची, त्या टेस्टवरती क्लिक करायचं. टेस्टवरती क्लिक केलं, आता इथं थोडेसे वेगळे ऑप्शन येतात. तुम्हाला तुमच्या टेस्टमध्ये त्या क्लिक केलं की सर्वात खाली तुमचा रिपोर्ट आला की सर्वात खाली तुम्हाला व्ह्यू सोल्युशनचं ऑप्शन दिसतं. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसणार किती करेक्ट झाले, किती तुम्ही सोडले, किती अटेम्प्ट केले, कोणते चुकले आपले सर्व. तर व्ह्यू सोल्युशनवरती क्लिक करायचं. सोल्युशनवरती क्लिक केलं की तुमच्या मोबाईलमध्ये तर तुम्हाला इथे कोपऱ्यामध्ये, आता इथं हे कम्प्युटर असल्याकारणे हे डायरेक्ट दिसत आहे, पण तुम्ही जर का आपल्या मोबाईलवरती केलं तर तुम्हाला एक असं इथं डॉट दिसणार अशा टाईपचं मोबाईलमध्ये. तिथनं तुम्ही क्लिक केलं
ना तर तुम्हाला हे पूर्ण प्रश्न कोणते चुकले ते दिसते. तर मग आता बघा जेवढे प्रश्न झाले, जेवढे मार्क मिळाले आपल्याला, आता काय करायचं तुम्हाला, मेन तुमची परीक्षा आता सुरू होते, पेपर झाल्याच्या नंतर, टेस्ट झाल्याच्या नंतर दिवसभर तुम्हाला जेवढा कमी म्हणजे जेवढ्या कमी वेळामध्ये होईल तेवढा कमी वेळामध्ये काय प्रयत्न करायचा की आता जो प्रश्न चुकला, बघा जे प्रश्न बरोबर आहे, जे ग्रीन कलर आहे त्याला धुकून पण पाहायचं नाही, बिलकुल बघायचंच नाही, कारण की आपल्याला येते ना, ते येते तर त्याला डबल बघायची गरज नाही. कारण की बघा विद्यार्थ्यांना चुकते कुठं, जे येते ना तेच पुन्हा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात, पण ते करून आपली प्रगती होणार नाही. आपण प्रगती झाली पाहिजे त्याच्यासाठी आपण हे पाऊल उचलत आहे. तर प्रगती कशी करायची, जे नाही आपल्याकडे ते जमा करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे त्याला आपण प्रगती म्हणतो. ठीक आहे, तर तेच प्रगती आपण आपल्या अभ्यासामध्ये करू. जसं मी इथं जाणून आता 4 प्रश्न मी चुकवून ठेवले तुम्हाला दाखवायसाठी. तर आता इथं समजा जसा पहिला प्रश्न आहे, पहिला प्रश्न रेड दिसत आहे म्हणजे माझा चुकला, तर माझं काम आहे याच्यावरती क्लिक करायचं पहिल्या प्रश्नावरती. इथं पहिला प्रश्न ओपन होईल आणि इथं दिसणार तुम्हाला की ग्रीन कलरचं उत्तर बरोबर होतं, पण आपण त्याला रेड कलरचं मारलं म्हणजे हे मारलं चुकलं. इथं सोल्युशनमध्ये पण दिलेलं आहे. तर मग आता दिवसभर काय करायचं, आता जो प्रश्न चुकला, जसं आता इथं बॅटरीवरती प्रश्न आहे, बॅटरी UPS फॉर कम्प्युटर कोणती वापरते असं. आता ह्या बॅटरी चॅप्टरमध्ये जायचं आणि तिथनं शोध घ्यायचा की अरे बाबा काय काय वापरते, कुठं होते. आणि बघा जेवढा तुम्ही जास्त स्वतः शोध घ्याल, तुम्ही जर शोध घ्याल ना, तुम्हाला बघा मी कोणी जर एखादी गोष्ट समजावून सांगत असणार ती किती दिवस लक्षात राहते, तुम्ही स्वतःलाच ॲनालिसिस करा. आणि जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट स्वतः काय करता, शोध लावता, तुम्ही स्वतः त्याचा रिसर्च करता, इकडे शोधता तिकडे शोधता, या बुकामध्ये, या नोट्समध्ये, या कोर्समध्ये कुठून तरी शोधून आणता, तर ती गोष्ट तुमच्या दिमागामध्ये जास्त काळ टिकून राहते. हे तुम्ही लक्षामध्ये ठेवा. आता बऱ्याचदा विद्यार्थ्यांना कसं असते, नाही मला व्हिडिओ सोल्युशन पाहिजे, त्याला काहीही अर्थ नाही आहे, एवढं लक्षामध्ये घ्या. ठीक आहे, तर कारण की आता आपला अभ्यास नाही झाला याच्यातला बघणे, आपला अभ्यास झाला म्हणून आपण इथपर्यंत आलो. ज्या विद्यार्थ्यांचा अजून अभ्यास व्हायचा कोर्समधल्या विद्यार्थ्यांना सांगायची गोष्ट विसरलो मी, की तुम्ही काय करायचं की पहिले आपला पूर्ण व्हिडिओ सेशन पूर्ण कंप्लीट करा आणि त्याच्यानंतर ज्या टेस्टमध्ये ही टेस्ट द्या, तोपर्यंत शिल्लक राहू द्या, तुम्हाला ती नेहमीसाठी तुमच्यासाठी तुमच्या जवळच राहणार होती. ठीक आहे, समजा आता दुसरा पुन्हा प्रश्न आहे की जसं युनिट ऑफ कॅपॅसिटन्स काय, तर मी आता इथं चुकवलं, ओल्ट केला आहे, बरोबर आहे. मग जायचं पुन्हा कॅपॅसिटरमध्ये शोधायचं, अरे कॅपॅसिटरचं युनिट काय पाहून घ्यायचं, पुन्हा त्याच्या मागचे पुढचे जेवढे युनिट पाहून घ्यायचं. पण याच्यानंतर प्रश्न आला तर हा चुकला नाही पाहिजे, जबाबदारी आपली राहील, बरोबर आहे. पुन्हा जसा हा चुकला की इथं शार्प टॉर्क DC मोटरमधला लेस इट्स आर्मेचर टॉर्क बिकॉज, आता का बरं कमी असतं असं विचारलं. आता मला नाही माहीत, तर मग आता जायचं टॉर्कमध्ये जायचं, मग नेमका आर्मेचर टॉर्क काय आहे, मग नेमका तो लॉस कोणता आहे, मग त्याचं उत्तर इथं मी तर कॉपर मारलं बा, तर मग माझं रोटेशन का बरं त्याचं उत्तर येते, त्याचा शोध घेण्याचा काय करायचा प्रयत्न करायचा. बघा काही प्रश्न कसे असतात त्याच्यामागे लॉजिक नसतं, तर प्रश्न आपल्याला पाठच करावा लागतो, जसं काही व्हॅल्यूचं असतं. जसं फॉर एक्झाम्पल हा प्रश्न आहे, याच्यामध्ये काय विचारला आहे की लेंथ ऑफ थ्रेड किती राहील कंड्यूटची थ्रेड किती राहील बा असं विचारला, तर इथं अंतर दिलेलं आहे, जसं 11 mm to 27 mm उत्तर पाहिजे होतं, पण आपण काय केलं 15 ते 30 मारलं. मग आता असे जे प्रश्न आहे इथं काही लॉजिक नसतं आणि ते थेअरीमध्ये तुम्हाला शिकवलंच जाईल असं काही जरुरी नसतं. हे जे प्रश्न असतात असे त्याला सॉलिड प्रश्न म्हटलं जातं. तर ते प्रश्न काय करायचे, तुम्हाला नोट डाऊन करून तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल, बरोबर आहे. म्हणून MCQ वाचणं पण तेवढेच काय असते गरजेचे असते. ठीक आहे, अशा पद्धतीने काय करायचं, पूर्ण दिवसभरात शोध लावायचा आणि जेवढे चुकले तेवढ्याला एकदम नोट डाऊन करून ठेवून द्यायचं. याच्यानंतर याच्यातला आलेला प्रश्न पुन्हा चुकलेला नाही पाहिजे. बघा असं याचा अर्थ असा नाही की माझा आता हा वायरिंगमधला प्रश्न आहे ना, माझ्या वायरिंगमधला मी पूर्ण वायरिंगच चॅप्टर खतम करून टाकतो आज, असं नाही करायचं. बरोबर ज्या टॉपिकमधला प्रश्न आला आहे, कारण की आपल्याजवळ पूर्ण 31 टेस्ट अवेलेबल आहे. किती आहे, 31 टेस्ट अवेलेबल आहे. 31 टेस्टमध्ये तुम्हाला खूप सारे व्हेरिएशन दिसणार, बरोबर आहे, खूप सारे व्हेरिएशन दिसणार आणि खूप सारे तुम्हाला प्रश्न दिसणार. त्याने काय तुम्हाला खूप साऱ्या नवीन गोष्टी माहीत होत जाईल ज्या तुमच्या अभ्यासामध्ये नाही आलेल्या. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मग आपण काय केलं की ही समरी जाणून घेतली की नेमकं टेस्ट कशी द्यायची आणि त्याला कसं तुम्ही ॲनालाइज करायचं. ठीक आहे, तर सर्वांनाच बेस्ट ऑफ लक, छान पद्धतीने अभ्यास करा. माझं म्हणणं एवढंच राहील की जास्तीत जास्त स्कोअर तुम्ही कसा वाढवता येईल याचा काय करायचं तुम्ही प्रयत्न करा आणि नोट करून ठेवून द्यायचं की मला पहिल्या टेस्टमध्ये किती आले आणि माझे प्रश्न कसे वाढत चालले की नाही चालले. बघा 10-15 टेस्ट पर्यंत तुम्हाला असा खास काही फरक दिसणार नाही तुमच्या आउटपुटमध्ये, पण जसे तुमच्या 10-15 टेस्ट झाल्या की तुम्हाला बरंचसं नॉलेज तुमचं रिवाईज होऊन जाईल आणि ऑटोमॅटिक काय तुमचा स्कोअर वाढण्यास तिथनं सुरुवात होईल. ठीक आहे, म्हणजे तुम्ही आखरी 31व्या दिवशी जातपर्यंत तुम्हालाच वेगळी फिलिंग येईल. पण मी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी प्रामाणिकपणे पार केल्या तर, नाही तर तुम्ही बस आले रे भैया आता पटापट टेस्ट दिली गेले रे भैया तसं जर कराल तर तुमच्या हाती काही लागणार नाही. ठीक आहे, तर सर्वांनी मी दिलेल्या
दिलेलं गोष्ट काय करायची मी सांगितलेली लक्षामध्ये ठेवायची. ठीक आहे, तर हा बस या सेशन याच्यासाठीच होता की नेमकं तुम्ही काय करायचं आणि कसं करायचं. ठीक आहे, तर सर्वांना इथे या सेशनला काय करतो मी थांबवून देतो आणि ब्रेक घेतो. सर्वांनाच इथे बेस्ट ऑफ लक म्हणू. आपण तुमच्या रिव्हिजन करता, अजून परीक्षेकरिता नाही, पण तुम्हाला एकदम 31 टेस्टमध्ये एकदम स्ट्रॉंग व्हायचं आहे छान पद्धतीने. ठीक आहे, इथे या सेशनला काय करतो मी थांबवून देतो. धन्यवाद.